त्याचबरोबर कोंडे संघ विजयदादा कांबळे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटक तळण्याकरिता गोलंदाज हरमेश. पहिला बॉलवरती हरमेशच्या घणाघाती प्रहार, अगदी समालोचन कक्षाला मानवंदना देणारा पहिल्याच बॉलवरती भव्य दिव्य असा षटकार. पाइलर गेंदगिरी स्लॉट में मिल जाएगी बाजू वाले प्लॉट में, दे धक्का मार छक्का, मैं हूँ इस टीम का हुक्म का एक का कमांडी से. दुसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता रोहनला आपण पाहतोय इन ॲक्शन विवरचनेमध्ये काहीसा फेरबदल करताना पाहायला मिळतात. विजयदादा कांबळे आपल्या संघनायकांना आपल्या खेळाडूंना
प्रोत्साहित करताना पाहायला मिळत आहेत. चला घाई करा, आपण घाई करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. रोहन चला घाई करा. रोहन रोहन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, पहिलाच बॉल ऑन दी अप खेळला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धाव वर्जित होताना पाहायला मिळाली. रोहित जर आपण पाहिलं ना, अद्या फलंदाजी करत असताना 5 चेंडू फेस करतोय. 14 धावसंख्येवरती निर्धारित धावसंख्या खेळताना पाहायला मिळत आहे. करंट रन रेट जर आपण पाहिला 13.71चा. अगदी समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ आहेत. चांगली झेल, चांगले जजमेंट, चांगले एफर्ट्स. लॉंग ऑफला सरळ आणि साधा सोपा झेल टिपला. फलंदाजाला माघारी परतवलंय. विकेट क्रमांक पहिला बाद.
मी म्हटलंय ना, यासाठी जी स्ट्राईक हवी होती, हलक्यातनं सन्मान दिला फक्त सचिननं. आणि मुकेश यावेळीच देखील टायमिंग प्रॉपर आहे. मिडल ऑफ द बॅट वन्स अगेन अनदर बिग हिट. षटकार. रणसंख्या धावसंख्येला वाढ आले, जाऊन पोहोचते धापलकरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 39 धावसंख्या. क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती. लाजवाब कॅच. विकेट होते पतन. फलंदाज मुकेश बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज अंकित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शेवटचा चेंडू 1 टू गो. गोलंदाजी मार्गवरती सिद्धू आहे. सिद्धूने एक सफलता प्राप्त केली आहे. रणसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती 39, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला आहे. 2 षटकाअखेर रणसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती देखील घणाघाती प्रहार. क्षेत्ररक्षक आहे 1-2. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपला जाईल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला. पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या धावा 39 आणि 40 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलं आहे. 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 40 धावा. 18 बॉल 40 धावा. 40 धावा 18 चेंडू. आता विजयाकरिता उत्तरार्धामध्ये कोंडे संघाला बनवायचे आहेत 40 धावा. 40 धावांचा पाठलाग करत असताना होईल की नाही होईल बरेचसे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचं उत्तरार्धामध्ये आहेत. उत्तरार्धामध्ये येऊ आपण. तुर्तास थांबूयात. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. या देऊयात डीजे यांना संधी. यामध्ये भरत टाकले साहेब बागमंडला हरेश्वर विभाग सल्लागार, तसेच प्रशांत टाकले साहेब गडबॉडी सदस्य, तसेच सुधीर पेंडारी साहेब बागमंडला सदस्य, तसेच कल्पेश खामकर साहेब सावरवाडी खजिनदार, तसेच संतोष निमरे साहेब वावेलवाडी सदस्य. या सर्व सदस्यांचा मी बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी समाज 14 कमिटी मुंबईतर्फे त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित राहिल्याबद्दल साहेब सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तसेच श्री संतोष निमरे वावेलवाडी सदस्य यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. संदीप जाधव साहेब त्यांचा सत्कार करतील. संतोष निमरे साहेब वावेलवाडी.
संतोष निमरे साहेबांचा सत्कार, वाळवाडी सदस्य यांचा सत्कार करते संदीप जाधव साहेब. तसेच कल्पेश खामकर सावरवाडी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील विजय पेंढारी साहेब. कल्पेश खामकर साहेब यांचा सत्कार सावरवाडी खजिनदार सत्कार करतील विभागाचे उपाध्यक्ष विजय पेंढारी साहेब. पुढील सत्कार आहेत भरत टाकले साहेब, बागमांडला हरेश्वर विभाग सल्लागार कमिटीचे सल्लागार भरत टाकले साहेब यांचा सत्कार करतील विजय पेंढारी साहेब. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील प्रशांत टाकले साहेब यांचा सत्कार करतील निलेश बोरले साहेब. प्रशांत टाकले साहेब त्यांचा सत्कार करतील सामना चालू करायचा आहे. तसंच पुढचा सत्कार संजय टाकळे यांचा सत्कार करतील पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील संजय टाकले यांचा निलेश बोरले साहेब. पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा त्यांचा संजय टाकले साहेब. उपस्थितीला मान देऊन आपण उपस्थित राहिल्याबद्दल तुमचा खूप खूप अभिनंदन. तसेच पुढचा सत्कार आहे सुधीर पेंढारी साहेब, शॉल आणि स्लीपर देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे विजय पेंढारी साहेब. तसेच मंगेश जाधव साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील निलेश बोरले साहेब. मंगेश जाधव साहेब सत्कार समारंभासाठी यायचं आहे. येस सगळ्यात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वेलकम बॅक. सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. बागमांडला हरेश्वर विभाग कुणबी समाज 14 गाव कमिटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानानं बागमांडला हरेश्वर विभाग कुणबी चषक 2025चं भव्य दिव्य असं पर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्या पर्वामधील ब गटातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतं आहे. एक बाजूला कोंडे त्यांच्या साथीने खेळत आहे मालर ब संघानं टार्गेट सेट केला विजयाकरिता 40 या धावसंख्येचं. आता 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कोंडे संघाची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि हरमेश. रोहन चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 3 चेंडू फेस करत असताना 8 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. तर हरमेश मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग गाड्या पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गोषंकी 17 एक धाव वर्जित होताना पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपण मुकेशला पाहतोय ज्यानं फलंदाजी चांगली केली आहे. त्याच्या बॅटमधून घणाघाती प्रहार येताना पाहायला मिळाले
आनंद कार्पेटच्या साहाय्याने खेळला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. सुरेख फिल्डिंग लाजवाब थ्रो आणि यावेळेस मात्र फलंदाज धावचितच्या स्वरूपात पहिला गडी होईल बाद. मॅजिक फिगर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 1-1 1-1 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11-1 11 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता आपण मुकेशला पाहतोय. सुशांत न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सातत्यानं या संघासाठी तारणहार बनून राहिले सुशांत. यावेळेस हार्मेशनं लॉफ्ट केलाय. धीम्या गतीचा बॉल त्याला लपिटलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बघा ना. अगदी एक हाताच्या बाहेर झेल पडला. तदनंतर जीवनदान मिळाला फलंदाजांना. एक नशिबाची साथ मिळाली आहे फलंदाजांना यावेळेस. चौदा रन 14 रन लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या अगदी दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती कोणाला प्राचरण केलं जाईल. 40 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावसंख्या धापलकावरती वधारली जाते. करंट रन रेट जर आपण विचार केला तर 14.00. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलात तर 13.00च्या सरासरीनं आता खेळ करावा लागेल. आता विजयाकरिता 1.0000 शतकाचा खेळ संपुष्टात आलाय. हरमेश आणि सुशांत ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता. चला सचिन आपण घाई करा. अजून खूप सामने खेळवायचे आहेत. पहिला बॉल हरमेश खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 1 धाव अर्जित झाली आहे. जडमध्ये चेंडू पिचिंग केलं होतं आणि त्याला खोदून काढण्याचं मानस धाडस हरमेशचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. येस नो चेंडू भीमर. चला घाई करा आपण जास्तीचा वेळ घेऊ नका सर. नो येस पुढील चेंडू असणार आहे. फ्रीट भागमंडला हरेश्वर विभाग कुणबी चषक 2025 पिक्चर आहे. सुपर डुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्रीट. अगदी समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. ऑन दी अप खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीला सरळ उडवून दिला. लॉंग ऑफ बॉल सीमा पार. षटकार. सुशांत वरती 7 अगदी क्षेत्ररक्षक आहेत. यस फट कॅच डीपला जाईल आणि संपतोय सुशांतचा खेळ. एक षटकाराला. तदनंतर कमबॅक इतका जबाब पत्तर से टिट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर. फलंदाज आणखीन एक होतोय बाद.
न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. आदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं ना, यावेळेस आदेश बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, फ्रंटफुटला बाहेर आले आणि तदनंतर बॉल शरीरावरती शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिला. सरळ लेग बायच्या स्वरूपात एक धाव वर्जित झाली आहे. एकेरीच्या सहाय्यानं 22 धावा फलकावरती वधारल्या जातात. 22 लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. आता विजयाकरिता 9 आणि 18 धावा. 9 चेंडू आणि 18 धावा. हरमेश लो पुलटा चेंडू फुल टोल स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच फेकून दिलाय. बॉल सीमा पार. षटकार. आता विजयाकरिता 8 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. हरमेश मैदानाच्या आतमध्ये आता रंग भरत आहेत. पाकपुटला गेले, पुन्हा एकदा कट केलाय. ओशांकी 17 एक धाव. एक धाव अर्जित होताना पाहायला मिळते. आता विजयाकरिता 8 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हार्मेजच्या बॅट मधून निघालाय. 6 वाला षटकार. पंडावरे सिद्ध राहू दे मनी जिंकायची पुन्हा. आडवतील लाख वादळे सिद्ध होऊन उजळायचंय पुन्हा. तर मैदानाच्या आतमध्ये सिद्ध व्हायचंय. आता विजयाकरिता 6 चेंडू मध्ये बनवायचे 4. आता हार्मेशनं जवळजवळ मॅच मैदानाच्या आतमध्ये खुली केली आहे. या षटकारानं समोरच्या टीमची हवा काढण्याचं काम या षटकारानं केलं आहे. आता 7 मध्ये बनवायचे आहेत. येस 6 मध्ये बनवायचे आता 4. 6 चेंडू 4 धावा. समोरच्या दिशेने ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. धाव 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 जोखीम पत्करली आहे. येस हार्मेशला स्ट्राईक हवी आहे. भाग 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 मिल्का भाग. त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये रन घेतली आहे. आता विजयाकरिता 5 चेंडू मध्ये बनवायचे 3 धावा. मॅच ऑन गेम ऑन. हलक्या हाताने शेअर केलंय. फक्त दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. हरमेश यावेळेस चला कांटी बोर्डन आणि सायगाव. कांटी बोर्डन आणि सायगाव आपण या. कांटी बोर्डन आणि सायगाव संघ आपण देखील या. हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय. संघ टीम विजयी ठरलाय. कोंडे संघ आणि विजयी संघाचं सहर्ष स्वागत. पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. यानंतर होणारा सामना कांटी बोर्डन आणि सायगाव. चला नाणेफेकीचा कॉल होतोय 2 संघाच्या दरम्यान. आपण कुठेही जाऊ नका. तुर्तास पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा.
देऊयात एक छोटीशी विश्रांती आणि देऊया डीजे यांना संधी. तास याच्या पुढे होणारा सामना जय भवानी क्रिकेट संघ धारवली विरुद्ध कालभैरव क्रिकेट संघ कोंडे. चला या विद्यमान सामन्यामध्ये जो आपण प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला कोंडेसा गावानं हा सामना जिंकला, कोंडे संघानं हा सामना जिंकला आणि या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. नो डाऊट अबाउट ज्यानं एक षटकारांनी या संपूर्ण समोरच्या संघाची हवा काढली तो खेळाडू हरमेश प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. हरमेशा आपण हरमेशला गौरवित केली जाते. चला सायगाव ऑन दी टॉस and elected to चला हरमेशला गौरवित करा. हरमेश प्लेअर